अनिलजी आपण थांबायचंय. अनिलजी तारमळे आपण थांबा. तर आपण सन्मान सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय गणपतजी पाटील साहेबांना सन्मानित करायचंय. कसने गावचे माजी सरपंच, भारतीय जनता पार्टी उपजिल्हा अध्यक्ष आदरणीय गणपतजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी यांना आपणास विनंती करतो की आपण या. गणपतजी पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. आपण या पुढे. पाटील साहेब. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत आमचे कासनेगावचे माजी सरपंच गणपतजी पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात येते. आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय आदरणीय गणपतजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यात आले. तसंच सन्माननीय मी विनंती करेन सुनीलजी बोटके साहेबांना आपण सुद्धा पुढे या. सुनीलजी बोटकोंडले साहेब या आपण पुढे. चल या भूषणजी दलवी साहेब आपण सुनीलजी बोटकोंडले साहेबांना सन्मानित करायचंय. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान होते सन्माननीय सुनीलजी बोटकोंडले साहेबांचं. आजचे सत्कार मूर्ती, आजचे बड्डे बॉय अर्थातच भूषणजी दलवी साहेब, शिवसेना युवा सेना शाखा प्रमुख सन्माननीय भूषणजी दलवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर मी विनंती करेन गणेशजी टोले साहेब आपण पुढे या. गणेशजी टोले साहेब. गणेशजी टोले साहेब आपण या व्यासपीठावर. सन्माननीय कसनेगावचे विद्यमान सरपंच अजयजी गाटाल साहेब आपण पुढे या. आदरणीय अजयजी गाटाल साहेब लोकनियुक्त सरपंच कासने, युवा सरपंच यांना माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतील सन्माननीय भूषणजी दलवी साहेब. अनिलजी तारमाले आपण या पुढे. अनिलजी तारमाले आमचे परममित्र आहेत, मुंबई महानगरपालिकेचे आमचे साथी, यांना सुद्धा सन्मानित करण्यासाठी भूषणजी दलवी साहेब आपल्यास विनंती करतो. आपण अनिलजी तारमाले साहेबांना सन्मानित करण्यासाठी काहीच आहे. तारमाले साहेब या पुढे. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अनिलजी तारमाले साहेबांना सन्मानित करण्यात येते. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. यानंतर सन्माननीय नानाशेठ गोंधली विद्यमान उपसरपंच कासने आपण या पुढे. नानाशेठ गोंधली विद्यमान उपसरपंच कासने, नानाशेठ गोंधली आपल्यास विनंती आपण व्यासपीठावर या. दोन्ही संघांना, खालिंग संघ आणि गोरसई संघाला विनंती आहे आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर दोन्ही संघांसाठी खुर्च्यांची व्यवस्था आहे, चेअरची व्यवस्था, येऊन बसायचं आहे आणि या संपूर्ण बक्षीस वितरणाचा आनंद घ्यायचा आहे. इताडे संघ आपला सुद्धा संघ असेल, आपण या पुढे. तसेच सन्माननीय दिनेशजी गोंदी साहेब उद्योगपती कासने आपण सुद्धा पुढे यायचं आहे. मी विनंती करेल आदरणीय भूषणजी दलवी साहेबांना आपले शुभ हस्ते आपण दिनेशजी गोंदी साहेबांना सन्मानित करा. भूषणजी दलवी साहेब. झुंज अपुरी पडली खालिंगची. अमर भोईर आपण या पुढे. अमरजी भोईर आपण या पुढे. अमरजी भोईर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्हाची व्यवस्था. धन्यवाद. अमरजी भोईर या आपण. यानंतर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून थंडगार पाण्याची व्यवस्था श्री स्वामी समर्थ वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा स्वप्नील हालके आणि वैभव हालके यांच्या माध्यमातून झाली. मी वैभव हालकेला विनंती करेल आपण यापुढे आपलं स्वागत आम्ही करू इच्छितो. भूषणजी दलवी आपण सन्मान करायचा आहे वैभवजी हालके यांचा.
सन्माननीय श्री गणेश वडापाव सेंटरचे सर्वेसर्वा अरुणजी दलवी साहेब, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या, व्यासपीठावर या, आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. सन्माननीय अरुणजी दलवी साहेब, श्री गणेश नाश्ता हाऊसचे सर्वेसर्वा, आपण या. आपण जाऊ नंतर आलाय का इथं. तसेच गणेश टोले आपण या व्यासपीठावर. आयुषजी आणि गणेशजी टोले यांना सन्मानित केले. भूषणजी दळवी, आपण हे स्वागत पाहता. आयुषजी एक उत्कृष्ट कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी शीतपेय थंड्याची व्यवस्था करण्यात आली असे संजयजी बोटकोंडले, आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. संजयजी बोटकोंडले, यानंतर संजयजी या. सन्माननीय संजयजी बोटकोंडे साहेबांना माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान त्यांचा करण्यात येत आहे. यानंतर उत्तम ज्यूसची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते निलेशजी हलके, आपण या व्यासपीठावर. निलेशजी हलके साहेब आणि ज्ञानेश्वर हलके, आपण या. अमरजी भोईर, आपण या व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. सर्व मान्यवरांचे सन्मान चिन्ह अमरजी यांच्याकडनं आपल्याला मिळालेले आहेत. अमरजी या. यानंतर निलेशजी हलके, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. निलेशजी हलके, योगीजी ठाकरे कुठे असतील कृपया या व्यासपीठावर. योगीजी ठाकरे, निलेशजी हलके या. उत्कृष्ट ज्यूसची व्यवस्था यांच्या माध्यमातून झाली. निलेशजी हलके यांना सन्मानित करायचंय. निलेशजी हलके यांना सन्मानित करण्यात येते. खूप चांगलं काम निलेशच्या माध्यमातून झालं. धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूची व्यवस्था झाली ते रामचंद्र भोई, बाळाराम दळवी, आशिषजी भोईर, शरदजी शेलार, सुभाषजी भोईर, जयवंतजी कोळेकर या सर्वांकडनं आम्हाला चेंडूंची व्यवस्था झाली. या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय गायकर भाऊंना विनंती करतो आपण यापुढे सन्मानासाठी. गायकर भाऊ यांना सन्मानित करतील भूषणजी दळवी माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. तसेच हे मैदान ज्यामध्ये खेळपट्टीची आखणी ज्या आमच्या पेंटरनी गेले ते सन्माननीय गुरुनाथजी भोईर साहेब कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे या. गुरुनाथजी भोईर. लाईव्हची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाले ते सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब आणि नानाशेठ गोंदली विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कासने यांच्या माध्यमातून झाली. संपूर्ण स्पर्धेला सन्मान चिन्ह भगवानजी भोईर साहेब, भगवती एंटरप्राइजेस कासनेच्या माध्यमातून झाली. अंपायरचं जे सहाय्य आहे ते सन्मानित नारायण पाटील सर, जयवंतजी परटोले सर, काशीनाथजी गगे, जयरामजी हलके, जयवंतजी कोळेकर यांच्या सर्वांच्या मदतीने झाली. कॉमेंट्री पॅनलसाठी सहाय्यता लाभलेली आहे संतोषजी तुकाराम हलके साहेब, सुभाषजी भोईर साहेब, रामदासजी शेळके साहेब. विशेष सहकार्य प्रभाकरजी भोईर, दिनेशजी गोंदली, गणेशजी टोले, अतुलजी भोईर यांच्या माध्यमातून झाले. प्लेअर ऑफ द डे चे सर्व चषक जे आम्हाला लाभले. प्रत्येक दिवसामध्ये एक प्लेअर ऑफ द डे ही संकल्पना आम्ही इथे राबवली. यामध्ये प्लेअर ऑफ द डे ची ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यामध्ये शरदजी हलके आणि राहुलजी हलके यांच्या माध्यमातून लाभलेली आहे.
थंडगार पाण्याची व्यवस्था स्वप्नीलची हलके, वैभवजी हलके, श्री स्वामी समर्थ वॉटर सप्लायर्स सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून झालेले मॅन ऑफ द सिरीजचे सर्व चषक सन्माननीय कोंडरामचे गगे, हर्ष इंटरप्राइजेस कासने यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल शरद अनंत गगे, माजी उपसरपंच कासने यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज सुरेश धाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ सचिन भोईर यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज शरद गुरुनाथ भोईर, आयोग इंटरप्राइजेस कासने यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमित सखाराम गगे यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. तसेच जे कूलर आहेत ते आम्हाला सन्माननीय दिनेशजी गोंदली साहेब यांच्याकडून लाभलेले, जे विजेता आणि उपविजेता संघांना आम्ही देणार आहोत. तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलेला आहे नारायण शेठ जाधव, MD नारायण ग्रुप्स अँड कंपनीज यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम आम्हाला लाभलेली आहे. द्वितीय पारितोषिक सन्माननीय प्रमोद गजानन ठाकरे, उद्योगपती कासने, योगेश प्रमोद ठाकरे, तुलजाई इंटरप्राइजेस कासने यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहे रोख रक्कम. द्वितीय पारितोषिक चषक लाभलेले आहेत, माफ करा. तृतीय पारितोषिक कैलासवासी रामदास बाळू दलवी व कैलासवासी लक्ष्मण बाळू दलवी यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र रामदास दलवी व मोनीश लक्ष्मण दलवी यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी अनुसया कृष्णकांत दलवी यांच्या स्मरणार्थ सुधीर कृष्णकांत दलवी यांच्याकडून आम्हाला लाभलेला आहे. सर्वांचं आम्ही ऋण व्यक्त करतो आणि आता आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय योगेशजी भोईर, आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावर. या शरदजी यांना सन्मानित करा. माईजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. यानंतर तसेच एक पारितोषिक आपला अजून अनाऊन्स करायचं राहिले. सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब यांनी आपल्या आईंच्या स्मरणार्थ शशिकला कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ शिस्तबद्ध संघ म्हणून हे पारितोषिक आहे. हे खूप कमी पाहायला मिळतं, कारण आता शिस्तबद्ध जे संघ आहे हे पारितोषिक आता आपल्याकडनं जवळजवळ बंदच पाहायला मिळतो. कारण तर बरेचसे ॲग्रेसिव्ह क्रिकेटर ॲग्रेसिव्हपणाने पंचांशी वाद करणं असेल, एखाद्या खेळाडूला जोराने काय बोलणं असेल, पण खरं तर ग्राउंडमध्ये सर्वांचा आदर करणं गरजेचं आहे. ते आदर करताना खूप कमी वेळेला पाहायला मिळतं, पण ज्या संघाने आदर केलाय त्याचा आदर आम्ही या व्यासपीठावर करू, शिस्तबद्ध संघ पारितोषिक देऊन. सन्माननीय शरदजी गगे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. सन्मानित करतील भूषणजी दलवी. मॅन ऑफ दी सिरीज ची व्यवस्था शरदजी गगे, माजी उपसरपंच कासने यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तसेच शुभमजी भोईर उद्योगपती कासने, आपण या. शुभमजी या आपण व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक मिलिंदजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि जे समोर आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे, रामदासजी शेळके साहेब, प्रमोदजी ठाकरे साहेब, दलवी काका, वारगडेजी, चला या सर्वांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चला या. रामदासजी शेळके साहेब, मोळीजी दलवी आपण सुद्धा या, आणि रत्नदीप दलवी आपण सुद्धा पुढे यायचंय. या अनिलजी दलवी, कोळेकरजी या ना, वारगडेजी आपण या, सुधीरजी गगे आपण या. सर्वांनी व्यासपीठावर विराजमान व्हा, व्यासपीठाची शोभा वाढवा. सुधीरजी या, जयरामजी हलके या या या. शुभमजी भोईर आपण स्वागतासाठी या, उद्योगपती कासने. मोनीश दलवी आणि रत्नदीप दलवी ही बंधूंची जोडी नेहमीच भूषण दलवींच्या खांद्याला खांदा लावून
भूषण दलवींच्या अतिशय विश्वासू सिलेदार म्हणून काम करणारी ही दोन्ही जोडी ज्यांना सन्मानित करण्यात येते रत्नदीप दलवी आणि मोनीश दलवींना जोरदार टाळ्या होत्या या जोडीसाठी. धन्यवाद. आणि दिलीपजी वारगडे साहेब आपण या सत्कारासाठी पुढे या. दिलीपजी वारगडे जे या या साई भक्त दिलीपजी वारगडे साहेब. मी भूषणजी दलवी यांना विनंती करतो आपण सन्मानित करा. सुधीरजी गगे या आपण वर स्वागतासाठी. सुधीरजी गगे साहेब. सुधीरजी गगे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी आपल्यास विनंती करतो आपण सुधीरजी गगे यांना सन्मानित करा ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुधीरजी गगे माईची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करते भूषणजी. यानंतर जयरामजी हलके आपण सुद्धा या. जयरामजी हलके आपण सुद्धा या. आपलं सुद्धा स्वागत राहिलं आमच्याकडनं. प्रवीणजी गगे आपण सुद्धा. शुभमजी या ना आपण. ग्रामपंचायत सदस्य कासने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय किरणजी शेलार आपण सुद्धा या. या व्यासपीठावर या. या किरणजी या. एक युवा ग्रामपंचायत सदस्य आहेत. जयरामजी हलके साहेब आपण सुद्धा आलात. धन्यवाद. आणि प्रकाश गगे स्कोरर ऑफ पूर्ण स्पर्धेला ज्यांनी स्कोरिंगची भूमिका बजावली. प्रकाश गगे आपण या. आणि मयूर दलवी आपण सुद्धा या स्कोरिंगची भूमिका चोख बजावली. मयूरजी दलवी परेश आणि मयूरजी आपण एकत्र या. चला या मयूरजी या ना. आपला आम्ही सत्कार करू इच्छितो. परेश गगे. परेश गगे चला असू देत. भूषणजी दलवी सन्मानित करतायत मयूरजींना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. धन्यवाद मयूरजी. यानंतर गौरव गोंदली आपण सुद्धा या. खूप चांगलं आयोजन नियोजन गौरव गोंदी प्रवीण गगे महेश दलवी संपूर्ण मॅनेजमेंट खऱ्या अर्थाने त्यांनी केली. यांनी सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. गौरवजी महेशजी प्रवीण गगे या. धन्यवाद. यानंतर विश्वाजी दळवी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. विश्वाजी दळवी साहेब. सर यानंतर आपण या स्पर्धेला ज्यांनी उत्कृष्ट अशी पंचांची भूमिका बजावली आणि उत्कृष्ट डान्सिंग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल डान्सिंग अंपायर ठाकरे सर आपण व्यासपीठावर या. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक वेगळं मिळेल कारण भूषणजी दलवी साहेबांनी जाहीर केलं होतं की डान्सिंग अंपायरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व पॅनलनी या. मी भूषणजी दलवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्तेच त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद भूषणजी. एक कलेला वाव मिळावं एक कलाकार पुढे जावं यासाठी सन्माननीय ठाकरे सरांना आणि इथे संपूर्ण पॅनलला सन्मानित करण्यात येते. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते.
भूषणजी दलवी सन्मानित करतायत. संपूर्ण पंचांच्या पॅनलला सन्मानित केलं जातंय. तसेच ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था प्रिन्स मूवीजचे सर्वेसर्वा अर्थात रवी गुलवी आणि संपूर्ण टीम, संजयजी गुलवी आपणास विनंती आहे आपण पुढे या. संजयजी गुलवी साहेब, मी भूषणजी दलवी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा. मायची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपण पाहू शकता संजयजी गुलवी साहेब टीव्ही स्क्रीनवर आमच्या पाहू शकता. धन्यवाद. प्रिन्स मूवीज, किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. तसेच डीजे योग साऊंड सिस्टमचे सर्वेसर्वा योगेश पाटील, संकेत भुईर, आपण कुठे असाल कृपया या पुढे. संकेतजी आलेली आहेत. चला या संकेतजी, आपण मी सन्मानित करण्यासाठी विनंती करेल भूषणजी दलवी आपण सन्मानित करा संकेतजी भोईर यांना. धन्यवाद. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आजचं प्लेअर ऑफ द डे आपण पारितोषिक प्रदान करणार आहोत, पारितोषिक देणार आहोत. प्लेअर ऑफ द डे ह्या आजच्या दिवसामध्ये त्यांनी उत्तम खेळ केला, प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आपलं खेळ उंचवला, असे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आरडी किरवली संघाचा गोरख. प्लेअर ऑफ द डे 53 धावा आणि 3 गडी बाद केलेत. प्लेअर ऑफ द डे इतर संघाचा प्रतिनिधी झाला. मी प्रमोदजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण प्लेअर ऑफ द डे ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. गोरखनाथ यांना. धन्यवाद. यानंतर शिस्तबद्ध संघ, ही ट्रॉफी आणि संकल्पना तुम्हाला प्रत्येक कासने गावातील स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. यासाठी की जे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील त्यांनी सर्वांचा आदर करावा आणि ज्या ज्या ठिकाणी आपण बाहेर जाल त्या त्या ठिकाणी ॲग्रेसिव्ह भूमिका पंचांच्या बाबतीत असेल, इतर खेळाडूंच्या बाबतीत असेल, ती कुठेतरी आपण कमी करावी. आणि शिस्तबद्ध आपण आहोत, आपलं गाव शिस्तबद्ध आहे, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल व्हावं यासाठी शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी मी विनंती करेल. शिस्तबद्ध संघ आहे या स्पर्धेतील आई जीवदानी स्पोर्ट कोलिवली. निवृत्ती पाटील असतील तर कृपया या. मी रमेशजी दलवी काकांना विनंती करतो आणि सन्माननीय बाळाराम तलदे साहेबांना विनंती करतो आपण एकत्रित ही ट्रॉफी प्रदान करायची कोलिवली संघाला. शिस्तबद्ध संघ. धन्यवाद. यानंतर आपण उत्कृष्ट समालोचक आणि ज्यांनी अप्रतिम समालोचन, अप्रतिम आवाज या स्पर्धेला दिला, प्रत्येक क्षणी समालोचन करताना
नेहमीच दोन्ही संघांना समसमान बाजू दिली. समालोचन कसं असावं याचं जागतं उदाहरण म्हणजे अमर राऊत साहेब यांना आपण सन्मानित करणार. मी भूषणजी दलवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राऊत सरांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ दे या समालोचनासाठी. खूप मेहनत घ्यावी लागते आणि मेहनत घेत असतात राऊत सर. जोरदार टाळ्या. टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नये. खालील संघ आपण बसून घ्या कृपा करून या. स्पर्धेमध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये हार जीत असते आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये एक विजेता असतो आणि दुसरा उपविजेता असतो आणि प्रयत्न आपल्याला अजून चांगलं क्रिकेट किंवा चांगलं काम करायला शिकवतात. थोडेसे प्रयत्न कमी पडले खालील संघाचे नाराज होऊन चालणार नाही. तर इथे मात्र अजून प्रयत्न करावे लागतील, अजून चांगला सराव करावा लागेल, अजून चांगल्या मॅचेस खेळाव्या लागतील. नाराज होऊन कृपया नाराज होऊ नका खालील संघ आणि इथे मात्र आम्हाला सहकार्य करा येतीची. यानंतर आपण आणि यानंतर अत्यंत महत्वाचा सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. गेली 4 दिवस या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी आपला आवाज दिला, स्वर्गीय महादेव दळवी स्मृतिचषक 2025 चे ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचकांच्या यादीमध्ये अगदी अग्रगणावर ज्यांचं नाव घेतलं जातं असे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक सचिनजी गोंधळी यांचा हा विशेष सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे पार पाडत आहोत. मी भूषण दळवी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय सचिनजी गोंधळी सर यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पार पाडावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मानित करतोय टेनिस क्रिकेट विश्वाचा आणखी एक लोकप्रिय आवाज सन्माननीय सचिनजी गोंधळी सर. आणि यानंतर मी पुनश्च एकदा तत्पूर्वी आपण आमच्या मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल. आमचे अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत, एक गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वतः भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट या पदावर काम करतात. तर त्यांना विनंती असेल की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं. आणि आमचे मुख्य मार्गदर्शक आहेत, नेहमीच कासनेकरांना ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस हाच व्यक्ती उभा असतो आणि या व्यक्तीने अनेक मुलं घडवलेली आहेत, अनेक गावातील सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक काम करणारे हे व्यक्तिमत्व सन्माननीय रामदास शेळके साहेब आपले मनोगत व्यक्त करतील ह्या क्रिकेटच्या मॅचच्या माध्यमातून. धन्यवाद सचिन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतोय. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या गावचे प्रमुख प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच घाटाळ साहेब, सन्माननीय उपसरपंच नानाशेठ गोंधळी साहेब, भाजपा उपजिल्हा प्रमुख सन्माननीय श्री गणपतजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत प्रदीपजी हलके साहेब, उद्योगपती दिनेशजी गोंधळी साहेब, माजी सरपंच शरदजी गगे साहेब, शिवसेना उपतालुका प्रमुख तरणे साहेब, बाळारामजी तरणे साहेब, संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ असे सर्व नागरिक बंधू भगिनी, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व 38 गावचे 38 संघ, त्यांचे स्वतःचे प्रेक्षक वर्ग, तमाम क्रिकेट रसिक, या सामन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला असे सर्व खेळाडू, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले
असा सर्व तरुण वर्ग कास्ते गावचा, सर्वांची नावं घेत नाहीत, आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व आज 4 दिवस तन मन धनाने इथे जे कष्ट करतो या मंडळ ग्राउंडवर, त्या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे या कासने गावाचे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते सन्माननीय श्री भूषणजी दळवी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण इथे सर्व आज आपण जमलेलो आहोत. तरी मी सर्व उपस्थितांना एक विनंती करेल की त्यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जे काय खेळ खेळलो त्याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्यांचा गजर करूया, की खरोखरच खूप चांगले सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आयोजन नियोजन अगदी अतिशय चांगलं. आपण खेळ तर खेळत असतो मित्रांनो, परंतु तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं यूट्यूबच्या माध्यमातून तमाम आपल्या सीमारेषा ओलांडून ज्या लोकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहिलं असेल की या वाढदिवसानिमित्ताने फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या जोडीला बरोबर घेत त्यांनी सामाजिक कार्याची एक जडणघडण घडून आणलेली आहे. आणि खरोखरच मी त्यासाठी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं भूषणजी दळवी आणि त्यांच्या टीमचं खरोखरच अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतोय. त्यांनी फक्त क्रिकेटचे सामने आयोजित केले नाहीत, आयोजन करताना किती कष्ट असतात त्यांच्या युवा पिढीला समजलं असेल, परंतु या क्रिकेटच्या सामन्यांना त्यांनी जोड दिली रक्तदान शिबिराची. सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतो अन्नदानाला महत्त्व दिलेलं आहे, परंतु अन्नदान केल्यानंतर एक दिवसाचं एका वेळची पोट आपल्याला भरलं जाईल, परंतु रक्तदानाने कुठल्या तरी एका व्यक्तीचं कधीतरी जीव वाचवला जाईल. याच्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाचं कार्य आहे की रक्तदान आणि श्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. त्या रक्तदानाच्या शिबिरातून आज या कासने गावातून तमाम मी खरंच तरुणांचं अभिनंदन करेल की या रक्तदान शिबिरामध्ये गावातील आणि परिसरातील 48 जणांनी रक्तदान करून खरोखरच हे कार्य उजळून काढलेलं आहे. खरोखरच मी त्या रक्तदात्यांचं पुन्हा एकदा या युवा पिढीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटच्या बरोबर जोडीला घेतले महिला वर्ग. कधीच कुठे कुठल्याच सामन्याला कधी तुम्हाला पाहायला मिळालं नसेल की महिला वर्ग येतात, स्टेजवर बसतात, स्टेजची शोभा वाढवतात, सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, परंतु खऱ्या अर्थाने भूषण दळवी यांच्या टीमने घडवून दिलेलं आहे की महिलांना सुद्धा त्यांचं स्थान उत्पन्न, त्यांचं एक व्यासपीठ उत्पन्न करून दिलं. आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा अतिशय सुयोग्य आणि सुनियोजित असा कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी या स्टेजच्या माध्यमातून आपण दुपारी पाहिला. खरोखरच मी त्याच्या वतीनं सुद्धा या टीमचं पूर्ण अभिनंदन करतो. खरोखरच आज पाहायला गेलं तर आपल्या उत्तरेला त्रिवेणी संगमावर महाकुंभ चालू आहे आणि ज्या महाकुंभाची नोंद संपूर्ण जगाने घेतलेली आहे. मी तर म्हणतो हीच नोंद कुठेतरी आपल्या तरुण क्रीडापटूंना, खेळाडूंना सुद्धा व्हावी, म्हणून यांनी परिसरातील कासना असेल, भातसे असेल, वडवले असेल, तळवले असेल, पाली असतील, यांनी या ठिकाणातून हबप जे हरिभक्त पारायणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतायत अशा व्यक्तींना इथे बोलवलं. मग कीर्तनकार असतील, त्याच्यामध्ये प्रवचनकार असतील, आमचे तरणे महाराज आहेत मार्गदर्शक, जाधव साहेब आहेत मार्गदर्शक, तसेच आमचे कीर्तनकार पुंडलिक महाराज साहेब आहेत की खरोखर त्यांचा सुद्धा सन्मान आज कुंभमेळ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पाहिला असेल. आपण साधू संत येती घरा म्हणतोय, तर आमच्या या क्रिकेटच्या मैदानातून या संपूर्ण युवा टीमने या हरिभक्त पारायणाचं कार्य करणाऱ्या आमच्या या कासने नव्हे तर कासने परिसरातील महान व्यक्तींना इथे बोलून त्यांचं मान सन्मान केला. खरोखरच मी कासने गावाच्या वतीनं या टीमचं पुन्हा एकदा त्याच्यासाठी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत आहे, कोणतरी एक जिंकणार आणि कोणतरी एक खेळणार, परंतु खेळाडू वृत्ती खूप महत्त्वाची आहे. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आपण वेगवेगळ्या माध्यमातून आज सगळीकडे पाहतो. जे सचिनने म्हटलं की आमच्या कासने गावामध्ये जी ट्रॉफी कुठेही दिली जात नाही अशी ट्रॉफी आमच्या कासने गावामध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून दिली जाते, त्याला कारणही तेच आहे. कारण आम्ही कासने गावाने खूप काय भोगलेलं आहे. शिस्त काय आहे,
त्या शिस्तीचं महत्त्व काय याचं महत्त्व आम्हाला कासनेकरांना माहिती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तो खेळाच्या वतीनं सर्व खेळाडूंनी अंगीकारला पाहिजे. पंच आहेत, खूप कमी वेळ असतो निर्णय द्यायला. त्या पंचांच्या माध्यमातून जो काय निर्णय आपल्याला मिळालेला असेल तो मान्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्यालाच खेळाडू वृत्ती म्हटलेलं आहे. आणि त्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन जो संघ चांगल्या पद्धतीने मैदानावर करतो त्यांचा मान सन्मान सत्कार होणं गरजेचं असतं आणि तो सत्कार सन्मान त्यांना या कासने ट्रॉफीमध्ये कासने गावामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरोखरच त्यासाठी कासने गावच्या युवा मंडळीचे विचार इथे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, क्रिकेट सगळेच खेळतात, खेळत राहतील आणि पुढे सुद्धा आपल्या सर्वांचं क्रिकेटपटू म्हणून नाव होईल. परंतु जसं सचिनने उल्लेख केला की मी रामदास शेळके कोण, मला कोण ओळखतोय काय नाही ओळखत मला माहिती नाही. परंतु मित्रांनो, आजच्या घडीला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी एक रिझल्ट लागला की ज्याच्यामध्ये IAS, IPS, IFAM असे वेगवेगळ्या ऑफिसरची 850 लोकांची रिझल्ट डिक्लेअर झाला. आणि खरोखरच खेदाची गोष्ट जी वाटली ती तुम्हा आम्हाला माहिती नसेल कदाचित, परंतु माझ्या मोबाईलमध्ये त्याचा रिझल्ट आहे. मला खेद वाटतो की एक सुद्धा आपलं मराठी नाव तिथे नाही आहे. आम्हाला अभिमान आहे नक्कीच पवन केनेचा, आम्हाला अभिमान आहे नक्कीच भावेश पवारचा, आम्हाला अभिमान आहे नक्कीच कल्पेश जाधवचा की त्यांनी खेळाचं एक श्रेय एक स्थान उच्च पातळीवर नेलेलं आहे. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की आपण आपल्या परिसरातून मराठी नाव जर पूर्ण न्यायचं असेल, पुढे न्यायचं असेल तर राजकारणाबरोबर समाजकारणाबरोबर आपल्याला प्रशासकीय अधिकारी होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लाभलं असेल, आम्ही उत्कर्ष कॉलेजच्या माध्यमातून प्रोत्साहित करतो मुलांना. भास्कर भोईर आपण सगळे ओळखत असाल, शिक्षणप्रेमी आपण म्हणतो, तन मन धनाने प्रयत्न करतायत. मुलांचे भरती निघाल्यापासून फॉर्म भरण्यापासून तर परीक्षेला नेण्यापर्यंत जबाबदारी ते स्वीकारायला तयार आहेत. फक्त तुम्ही तयार व्हा, आम्ही सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहोत. तुम्हाला पुस्तकं पाहिजेत, तुम्हाला फॉर्म भरायचं आहे, तुम्हाला कोणती माहिती असेल, तुमचं हॉल तिकीट आलं नाही, तुम्ही कोणतीही समस्या घेऊन रात्री पाटे कोणत्याही प्रहारेला या. आम्ही सतत आमची पूर्ण टीम या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल. तुम्ही फक्त पुढे या, आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहेत. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पुढे या, कुठे एकदा भरती व्हा. एक छोटंसं उदाहरण सांगेल, आमच्या गावचं रवींद्र दळवी साहेब एक छोट्याशा पोस्टवर भरती झाले, परंतु रिटायर होताना IPS म्हणून रिटायर झाले. ही एक खूप मोठी देणगी आहे मित्रांनो. तुम्ही पदार्पण करा कोणत्याही क्षेत्रात. मी तर खरोखर माझ्या गावच्या जेवढे लोक इंजिनियर आहेत, जेवढे लोक ग्रॅज्युएशन आहेत, डबल ग्रॅज्युएशन आहेत, खरोखरच त्यांचा मला अभिमान आहे की ते भले प्रयत्न करत असतील, करतायत, कुठेतरी अपयश येतं, परंतु अपयश ही पैशाची पहिली पायरी म्हटलेलं आहे. तुम्ही पुढे व्हा, तुम्ही प्रयत्न करा, यश आल्याशिवाय राहणार नाही. मी तर म्हणतो क्रिकेटचा वर्दी घाला, क्रिकेटच्या वर्दीमध्ये तुम्ही खेळाडू म्हणून शोभून दिसताय आणि खेळाडू म्हणून तुम्हाला पेनलाइज सुद्धा केलं जाणार नाही, कारण तुमच्या अंगावर क्रिकेटची वर्दी असेल. परंतु जीवनात जर वावराचं असेल तर मित्रांनो मी सांगेल की वर्दीत राहा, गर्दीत नको. गर्दीत राहण्यापेक्षा तुम्ही वर्दीत राहिले तर तुमच्यासोबत वाढणारी जी गर्दी आहे ती आपोआपच वाढत जाईल. एवढाच एक संदेश देतो. पुन्हा एकदा भूषण दळवी वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना इथे बोलावलं, सर्वांचा मान सन्मान केला. तुमची कीर्ती अशीच वाढत राहो. या वाढदिवसा दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं खरोखरच तुमचं कार्य जे आहे, मी मागच्या वर्षी सुद्धा बघितलं की तुम्ही जे कार्य करताय ते समाज प्रबोधनासाठी करतायत. तुमचं कार्य घेऊन जा. तरुणांनी ज्या पद्धतीने आज साथ दिली, मागच्या वेळेला साथ दिली, याच्यापेक्षा जास्त तरुण तुमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील याची शाश्वती देतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. सर्व पॅनलचं मी अभिनंदन करतो, आभार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय रामदासजी शेळके साहेब, अमरखेड मंडळाचे अध्यक्ष, स्वतः भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, लोको पायलट म्हणून काम करतात आणि कासने गावाने मुंबईचं डेप्युटी डायरेक्टर प्रांत म्हणून जे आमचे कासने गावचे भोईर साहेब होते, पुरुषोत्तम भोईर साहेब, याच कासने गावाने दिले. या कासने गावाची मोठी खाती आहे. आता PO ऑफिसर म्हणून सन्माननीय भास्करजी भोईर साहेब असतील. अनेक उच्च पदावर आमच्या मुंबई महानगरपालिकेत 27 कॅन्डिडेट आहेत, लोक आहेत जी मुंबई महानगरपालिकेत काम करतात. आणि असं कासने गाव आहे का कुठलं प्रकल्पग्रस्त नाही आहे. हे स्वतःच्या जीवावर स्वतःच्या मनगटाने पुढे गेलेलं गाव आहे. याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा
अर्धकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळेल. याच गावामध्ये मेडिटेशन सेंटर आहे, विपश्यना केंद्र आहे. याच गावामध्ये बाबासाहेबांची मूर्ती आहे, पूर्णकृती मूर्ती आहे. हे गाव म्हटलं तर याच गावाने भगवती इंटरप्राइजेस सारखे कॉन्ट्रॅक्टर दिले, ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण जिल्ह्यामध्ये 100 कोटीहून अधिक रुपयाचं काम या जिल्ह्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून केलं जातं. RTO ऑफिसर याच गावाने दिले, API ह्याच गावाने दिले. सन्माननीय दलवी साहेब असतील, सन्माननीय सुरेश दलवी साहेब असतील RTO ऑफिसर, त्यानंतर आपण पाहिलं रवींद्र दलवी साहेब, हे सुद्धा ह्याच गावाने. अनेक मोठे व्यक्ती या गावाने घडवले. आता सुद्धा हे सांगण्याचं कारण हे आहे की आत्ताची जी तरुण पिढी यांनी सुद्धा परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करावं, हीच अपेक्षा संपूर्ण कासनेकरांकडनं. आणि मी विनंती करेल सन्माननीय गणपती पाटील साहेब, आपणास आपण 2 शब्द शुभेच्छा द्या. धन्यवाद. यानंतर तत्पूर्वी आपण ज्यांनी रक्तदान केले ते सर्टिफिकेट आपण इथे त्यांना देणार आहोत. ते सन्माननीय कल्पेश शेळके कुठे असतील कृपया या. मी आदरणीय बाळाराम तरणे साहेबांना विनंती करेल की आपण कल्पेश शेळकेंना सन्मानित करा. धन्यवाद कल्पेशजी. यानंतर कुणालजी गोंदली, मी रामदासजी शेळके यांना विनंती करतो की आपण कुणालजी गोंदली यांना सन्मानित करा, रक्तदाते. या यज्ञ या आपण यज्ञ या सर्टिफिकेट देण्यासाठी या. नचिकेत आपण या सर्टिफिकेट घ्या. कुणाल गोंदली उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी आज ह्या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहून आपलं रक्तदान केलंय. धन्यवाद. यानंतर अमरजी भोईर, मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमरजींना सन्मानित करा. हे सुद्धा रक्तदाते आहेत आजच्या दिवसाला. समीर भोईर, मी रामशेठ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर भोईर यांना सन्मानित करा. अमर आपण समीर यांचं घ्यायचं. समीर ऑफिसला गेलेले आहेत. धन्यवाद. राहुल जी हलके आपण या. मी दिनेशजी गोंडली साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राहुलजी हलके यांना सन्मानित करा. रक्तदाते राहुलजी हलके. मनोजी दलवी, मनोजी दलवी, मनोजी दलवी. रामदासजी शेळके साहेब, मी विनंती करेल आपण या पुढे. मी भूषणजी दलवी आपल्यास विनंती करतो आपण रामदासजी शेळके साहेबांना, जे स्वतः रक्तदाते आहेत, आज या कार्यक्रमाला रक्तदान केलेलं आहे, रामदासजी शेळके साहेबांना सन्मानित करायचं आहे. हर्ष गगे, विकी तरणे, आतिश मुकणे, सुधीरजी गगे. मी भूषण दलवी यांना विनंती करतो, चला या. हर्ष आणि सुधीर या दोघांना सन्मानित करा. धन्यवाद. हर्षला पण सन्मानित करा. हर्ष सर्टिफिकेट आहे, त्यांनी रक्तगट चेक केलेला आहे, हरकत नाही. योगेश दलवी, चला या. योगेशजी दलवी. महेशजी या. महेश योगेशजी यांचा. नाना शेड या. नितीनजी हलके. किरणजी शेलार या. मी अजयजी घाटल साहेबांना विनंती करतो, आमचे कसनेगावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच, किरणजींना सन्मानित करा. शरदजी भोईर, शरद भोईर या. मी शरदजी गगे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मानित करा. आणि सन्माननीय तन्ने महाराजांना विनंती करतो, आजचे जे आपले बर्थडे बॉय आहेत, वाढदिवस आहे, त्यांनी आज रक्तदान केले, त्यांना सुद्धा सर्टिफिकेट प्रदान करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. यानंतर कोंडूराम महाराजांना विनंती असेल, अमोलजी दलवी यांनी जे रक्तदान केले त्यांना सुद्धा सर्टिफिकेट प्रदान करायचं आहे.
निलेशजी हलके यांना मी विनंती करेल. प्रवीणजी गगे आपण सन्मानित करा निलेशजींना. धन्यवाद निलेशजी हलके रक्तदाते. यानंतर आपण सन्माननीय आजचे आपले भूषणजी दलवी साहेबांना विनंती करेल की आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करा. भूषणजी दलवी मनोगत व्यक्त करतायत आपल्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. भूषणजी. सर्वप्रथम राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. उपस्थित व्यासपीठ आणि सर्व खेळाडू, ही स्पर्धा माझ्या बड्डे निमित्त ठेवली, परंतु ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यामागे सर्व तुमचा हातभार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण रक्तदान शिबिर ठेवला. त्या रक्तदान शिबिरासाठी सर्व गावातील माझे मित्र असतील, तरुण मंडळी असेल, ज्येष्ठ रामदासजी शेलके असतील, ज्यांचं वय 50 असून सुद्धा त्यांनी आज रक्तदान केलेले, नक्कीच त्यांचं एक कौतुक करायला लागेल. आणि तसेच आज हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम झाला माझ्या बड्डे निमित्त. सर्व गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय गोविंद महाराज तन्नेंना विनंती करतो आपण 2 शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. 2 शब्द. हॅलो. सन्मान्य सर्व व्यासपीठ, दलवी परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी क्रिकेटचा जे काय सामने या ठिकाणी भरवले गेले, या पाठीमागं खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर त्याच्या पाठीमागं एवढंच नाही, समाज प्रबोधन आहे, काही खेळाडूंना उत्तेजित म्हणजे आपल्याला काहीतरी नाविन्य मिळवण्यासाठी तोही प्रयत्न आहे. आम्ही 2 सामने पाहिले. खरोखर 2 सामने बघत असताना आपलं प्रावीण्य कसं दाखवता येईल असं प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्न करीत असताना त्यांना तशा प्रकारचा यशही प्राप्त झालेला आपण या ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे. आणि मी सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आभार मानतो, कौतुक करतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या पाठीमागं त्यांच्या वडिलांच्या म्हणजे एक प्रकारचा स्मरणार्थ अशा प्रकारचा या ठिकाणी सर्व कार्यक्रम केला. मी दलवी परिवाराला आणि संपूर्ण ग्रामस्थांनी त्यांना केलेल्या सहकार्य केलेलं आहे त्यांना आणि त्यांचे मित्रमंडळी असेल, सगळे सोयरे असतील, त्यांना सर्वांचा आभार मानतो ना. अशाच प्रकारचा आपण जे सुंदर असा कार्यक्रम नियोजन केला, भूषण आपलासुद्धा आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द समजतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर फायनलचं मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच फायनल अप्रतिम गोलंदाजी ज्यांनी केली, फक्त धावा खर्च केल्या 2. गोलंदाज आहे कपिल केने. या कपिलजी या. मी सन्माननीय नानाशेठ गोंडे आपणास विनंती करतो आणि शरदजी गगे आपणास दोघांना विनंती करतो आपण कपिलजींना सन्मानित करा. पुढे या. फायनलचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या होते. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळ ज्याच्या माध्यमातून झाला, अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी, तसं थंड आणि पेस्ट्री सुद्धा आयोजन आहे. धन्यवाद. राहिलं होतं, हरकत नाही कपिलजी. अप्रतिम गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली.
प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ ज्यांनी केला नाव आहे धन्यवाद. प्लेअर ऑफ द डे ची ट्रॉफी पोहोचलेली आहे वैभव पाटील कोलिवली यांना. तिकडे बघ तिकडे होती मी तुला कधी सांगायचं. धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली, अप्रतिम धावा रोखण्यामध्ये यश आणलं आपल्या प्रतिस्पर्धी संघासमोर, ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेस चांगली गोलंदाजी केली. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज? अनेक नावं येत आहेत पण उत्कृष्ट गोलंदाज आहेत दैवत वेलेकर 7 विकेट. दैवत वेलेकर 7 विकेट. रेस मध्ये जर आपण पाहिलं रोशन तुंगारे खानिवली यांची 6 विकेट होत्या, मात्र 7 विकेट आणि तुषार टोले यांची सुद्धा 5 विकेट होते. धन्यवाद दैवतजी या. आणि उत्कृष्ट गोलंदाजाला बूट आहेत आणि हे बूट सुद्धा मी विनंती करेल सन्माननीय गणपतजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण दैवत याला सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा कूलर आहे. तर मी राजेशजी ठाणके साहेब, रामजी तरणे साहेब आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण दैवत वेलेकरला सन्मानित करा. अप्रतिम खेळ झालाय, अप्रतिम गोलंदाजी झाली दैवतची. जोरदार टाळ्या होत्या दैवतसाठी, टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नाही. दिनेशजी गोंदी साहेब यांच्याकडनं हे कूलर आम्हाला प्राप्त झालेले आहेत. यानंतर उत्कृष्ट फलंदाज नाव सुचवा. धावा आहेत 104 आणि नाव आहे किंग स्पोर्ट खानिवली शेखर दळवी. जोरदार टाळ्या होते शेखरसाठी. 104 धावा कुठल्या त्यांचा प्रतिनिधी झाला. या किंग खानिवली संघाचा प्रतिनिधीला मी सन्माननीय दिनेशजी गोंदली साहेब, प्रदीपजी आलके साहेब आपली दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण बक्षीस प्रदान करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज 104 धावा. त्याच्या खालोखाल जर आपण पाहिला तर विवेक शेलार खालिंग यांनी सुद्धा 75 धावा कुठल्या होत्या. पण अप्रतिम फलंदाजी शेखर दळवीच्या माध्यमातून सन्माननीय दिनेशजी गोंदली आणि प्रदीपजी आलके साहेबांना विनंती करतो या शेखर दळवींना सन्मानित करायचं आहे किंग स्पोर्ट खानिवली संघाच्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक आहे. कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? परेश गगेंचं नाव सुचवलंय अजूनही. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इटाली संघाचा करण वॉट अफोर्ड लावले होते. आणि मी विनंती करेल सन्माननीय गायकर भाऊ आपण या पुढे, तसेच सन्माननीय सरपंच साहेब आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पुरस्कार प्रदान करायचंय. जो एफर्ट लावला होता, ऍथलेटिक्स एफर्ट लावणारा हा क्षेत्ररक्षक आहे. अमितजी गगे साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. धन्यवाद. या स्पर्धेवर ज्या संघाने चतुर्थ पारितोषिकावर नाव कोरलं नाव आहे जय हनुमान वावली. वावली संघाच्या प्रतिनिधीला विनंती असेल आपण पुढे या. मी सन्माननीय शरदजी घगे आपणास विनंती करतो आपण पुढे या आणि प्रमोदजी ठाकरे आपणास विनंती करतो आपण सुद्धा पुढे या. दोन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते. वावली संघ पराभवाच्या छायेमध्ये जरूर गेला. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 25 धावांची आवश्यकता होती खालिंग संघाला, पण 25 धावा नवख्या गोलंदाजांनी बहाल केल्या आणि खालिंग संघ इथे फायनल मध्ये दिमाखात प्रवेश केला.
जोरदार टाळ्या होते. जय हनुमान माऊली एक नौका संघ आहे आमच्या पडगा टेनिस क्रिकेट मधील. धन्यवाद. यानंतर थर्ड प्राइज तृतीय पारितोषिक इतारी संघ आपण पुढे या. जयरामजी हलके, अनिलजी गोंदली आपणास विनंती करतो. दिलीपजी वारगडे आपण या. ही तिन्ही जोडी सन्माननीय. इतर संघ खूप चांगले प्रयत्न झाले पण कुठेतरी गोरसई संघाकडनं पराभव झाला. जयरामजी हलके, अनिलजी गोंदली आणि दिलीपजी वारगडे. जोरदार टाळ्या होते इतारासाठी. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. हार जरूर पत्करली मात्र प्रयत्न अप्रतिम होते. द्वितीय पारितोषिक ज्या संघाला प्राप्त झालाय. प्रयत्न थोडे अपुरे पडले, नाराज होण्याचं कारण नाही पण आपण जो खेळ दाखवला आपल्या पडगा टेनिस क्रिकेटला हेवा वाटेल असं खेळ माता भगवती सरस्वती स्पोर्ट खालिंग या संघाने द्वितीय क्रमांकावर पारितोषिक पटकावलंय. द्वितीय क्रमांकावर ते थांबले. खऱ्या अर्थाने चांगलं खेळ त्यांचं झालं. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती होती जसे विवेक शेलार आजच्या दिवसामध्ये आपण नाही पाहिलं. तर अमरजी भोईर आपण सुद्धा पुढे यायचंय. मी सन्माननीय गणपतजी पाटील साहेबांना विनंती करेल आपण या पुढे. तसेच गणेश मडके साहेब आपण सुद्धा या पुढे. गणेशजी मडके साहेब या पारितोषिक देण्यासाठी. रामदासजी शेळके साहेब आपण सुद्धा या पुढे. प्रदीपजी हलके आपण सुद्धा या पुढे. नाव आहे माता भगवती सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि पारितोषिक आहे द्वितीय. प्रयत्न कमी पडले मात्र प्रयत्नांनी पराकाष्ठा करणे गरजेची आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळत असतो क्रिकेटमध्ये हार जीत असते. एखादा विजेता असतो तर एखादा उपविजेता असतो आणि या अनुषंगाने आपण उपविजेता ठरले तर नाराज नका होऊ. पुढे प्रयत्न करा, अजून चांगली झुंज द्या. आपल्या पडगा विभागामध्ये 2 फायनल आणि जवळजवळ 3 सेमीफायनल ज्यांच्या नावावर असा हा संघ आहे. आमच्या पडगा विभागातील नंबर 1 संघ दादा संघ ओळखला जातो सरस्वती खालिंग संघ. इथे मात्र भिवंडी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला एक गाव एक दादा संघ गोरसई संघासमोर पराभूत झालाय. हरकत नाही. जोरदार टाळ्या होते सरस्वती स्पोर्ट खालिंगसाठी. आता याच्यामध्ये शेवटचं पारितोषिक प्रथम राहिले त्याच्या आधी आपण अनाउन्स करणार आहोत. ते मध्ये मॅन ऑफ दी सिरीज मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली. उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी दोन्हींचा मेल ज्यांनी साधलं कोण असतील मॅन ऑफ द सिरीज. रन आहेत 128 आणि नाव आहे दलवी ब्रदर्स गोरसई बी संघाचा संदेश केने. जोरदार टाळ्या होते संदेशसाठी. मी सन्माननीय तरणे साहेबांना विनंती असेल आणि सन्माननीय कोंडीरामजी महाराज साहेबांना विनंती असेल आपण या पुढे. सायकल जोरदार टाळ्या होते. अप्रतिम गेल संदेशच्या माध्यमातून 128 धावा कुठून काढल्या. ही ट्रॉफी आणि ही सायकल सुद्धा प्रदान करायची आहे. जोरदार टाळ्या होते संदेशसाठी. कुठे टाळ्यांचा ओघ कमी होता कामा नये. कठीण मेहनत. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 77 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण करायच्या होत्या 5 षटकांमध्ये पण मात्र 3च षटकांमध्ये 4 षटकांमध्ये माफ करा पूर्ण केल्या. त्यामध्ये संदेश केनेच्या तडाखेबाज फलंदाजांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आता शेवटचं आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेवर ज्यांनी नाव कोरलं. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ दाखवला. प्रत्येक संघाला आपल्या संघासमोर पराभूत केलं. तर नाव आहे दलवी ब्रदर्स गोरसई बी संघ.
जोरदार टाळ्या होत्या गोरसे बी साठी. त्यांना इथे खाली बसवतो. संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो की आपण उभं राहायचंय आणि या संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे की आपण उभं राहून या गोरसे बी दलवी ब्रदर्स गोरसे बी संघाला सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या होत आहेत गोरसे बी साठी. आणि एखाद्या खेळाडूची चावी इलेक्ट्रिक बाईकची चावी आहे हरवली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. जोरदार टाळ्या होते दलवी ब्रदर्स गोरसे बी संघासाठी. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल जे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षक त्यांनी सर्वांनी या, फक्त क्षेत्ररक्षकांनी या. चला या. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण वाहन हालू चालवा, व्यवस्थित घरी पोहोचा. चुकून आमच्याकडनं कोणाचं स्वागत राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा इथं संपन्न झाली आणि हालू जायचंय, सर्व वाहन हालू चालवा. सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. साईराम साईराम साईराम.